नमस्कार. वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. राजगुरुनगर कचरा संकलन केंद्राबाबत माननीय उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असावा असं मत अशोकराव टावरे सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केलं. त्या संदर्भातील हा वृत्तांत. अशोकराव टावरे या संदर्भात नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. नमस्कार, मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे आणि राज्य स्तरापर्यंत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पाठपुरावा केलेला आहे. टाकळकरवाडी जवळके येथील प्रस्तावित कचरा संकलन प्रक्रिया केंद्राबाबत जवळके खुर्चे रहिवासी राजू शेठ खंडीजोड यांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी टाकळकरवाडी जवळके ग्रामस्थांबरोबर चर्चा केल्यानंतर उच्च न्यायालयात सदर प्रकरणी दावा दाखल करण्यास मदत करा असं त्यांनी सांगितलं आणि याबाबत काय खर्च असेल ते सांगण्यासही त्यांनी सांगितलं असता मी त्यांना उच्च न्यायालयात वकिलाची जी काही फी असेल तीच द्या, मला कोणतीही प्रवासासाठी किंवा माझ्या वेळेसाठी कोणती रक्कम नको असं त्याच वेळी स्पष्ट केलं, कारण हा सामाजिक विषय आहे. आणि याबाबत ग्रामस्थांनाही मी सांगितलं की सिनियर कौन्सिलसह वकील द्यावे लागेल, कारण केस मोठी आहे, शासनाच्या विरोधात लढायचे. गायरान जागेबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर जी कचरा संकलन केंद्राची जागा जी आहे ती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या नावावर झालेली आहे आणि त्याबद्दल ग्रामस्थही तयार झाले आणि त्यासाठी जी लागणारी आवश्यक कागदपत्र आहे मंत्रालयातून लागणारं शासन रिझोल्युशन मी महसूल खात्याच्या जपास विभागातून मिळवलं. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पुणे महसूल विभागमध्ये अर्ज देऊन जो जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होता त्याची प्रमाणित प्रत मिळवली आणि त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये टाकळकरवाडी व जवळके ग्रामस्थांच्या वतीने रीट याचिका दाखल केली आणि सदर रीट याचिका दाखल केल्यानंतर ॲडव्होकेट तेजपाल इंगळे व ॲडव्होकेट वासिम समलेवाले यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे जुलै 2025मध्ये माननीय उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा जारी केल्या आणि त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. एवढंच नव्हे तर 17/11/2025 रोजी सदर प्रकरणी उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास शासनाला स्थगिती दिली आणि हे होत असताना गेली वर्षभरामध्ये 12 ते 13 सुनावण्या झाल्या. जवळपास 10 ते 11 वेळा केसची सुनावणी झाली आणि यामध्ये सुरुवातीला 1-2 तारखांना काही टाकळकरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते, नंतर काही तारखांना सुभाष बोराडे व इतर जवळचे ग्रामचे होते. नंतर त्यांचं जवळपास या केसमध्ये स्वारस्य संपलं आणि मला सगळी जबाबदारी द्यायची, तुम्हीच थांबा, तुम्हीच हे करा. आणि हे करत असताना जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी 2 विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर केली होती आणि उच्च न्यायालयाने आपल्या वकिलांना असे आदेश दिले की तुम्ही याच्यासाठी जे रिजॉइंडर ॲफिडेव्हिट म्हणजे जो प्रतिज्ञापत्र सादर करा आणि शक्यतो असं जर प्रकरण घडत असेल तर ठरलेल्या फीपेक्षा वाढीव फी वकील लोक मागतात आणि त्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र व इतर काही कागदपत्र फायलिंगचे चार्जेस वकिलांनी मागितले की ही बाब यांना मी 4 महिन्यापूर्वी सांगितली, परंतु वेळोवेळी यांनी ती वाढीव फी देण्यास नकार दिला आणि त्यामुळं वाद नको म्हणून मी ग्रामस्थांनाही काही बोललो नाही आणि जे वासिम सामलेवाले जे वकील आहे त्यांनी सदर जी केस आहे ती मी यापुढे चालवणार नाही असं मला कळवलं. आता यानंतर माझ्यापुढं प्रश्न निर्माण झाला की हे केसचा जो अंतिम टप्पा आहे तो पूर्ण केला पाहिजे. 6 जुलैला सोमवारी सुनावणी आहे, त्यामुळे मी दिल्लीतील माझे एक मित्र आहेत ॲडव्होकेट विराज कदम यांच्याशी बोललो असता ते तयार झाले आणि त्यांना विमान प्रवासासाठी मी काही पैसे पाठवले, त्यांना लागणारी फी बी द्यावी लागणार आहे, मला त्याच्यामध्ये आता बरीचशी स्वतः पदरमोड करावी लागणार आहे. आणि हे होत असताना ग्रामस्थांनी जी आहे बऱ्याच वेळा वेगळी भूमिका घेतली, बघ्याची भूमिका घेतली. जे याचिकाकर्ते तेच याचिकेला हजर राहत नव्हते आणि असं काही कळालं काहींच्या फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष सांगण्यानुसार की उद्या केसचा निकाल विरोधात गेला तर टावरे विरोधात रोष निर्माण होईल आणि टावरेच कुठेतरी मॅनेज झाले असे चर्चा होईल. तर याबाबत मला एक सांगायचं की या ग्रामस्थांना मी इतकं सहकार्य केलं की ती केस इतकी अवघड होती की ती स्वीकारणं तर सोडा, बाकी गोष्टीसुद्धा त्यामध्ये होऊ शकल्या नव्हत्या. तिथं आम्ही स्थगिती आदेश आमच्या वकिलांनी मिळून दिला. आता जो काय आहे हा दिवाणी दावा आहे तो गुणवत्तेवर कागदपत्रावर चालला जाणार आहे, हा वकील त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि एवढं होत असताना उद्याच्या सुनावणीमध्ये जे काय होईल ते सर्वांना मान्य करावं लागेल. यात माझा व वकिलांचा कोणताही दोष नसेल. उपलब्ध कागदपत्रे, शासन GR यानुसार सर्व काही मांडलेले आहे आणि उद्या तोंडी युक्तिवादही त्या ठिकाणी होणार आहे.
आज उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल आहे. उद्या जर केस रीच झाली नाही किंवा काही झालं तर पुढं जे आहे ह्या ग्रामस्थांनी त्यांचा जो वकील आहे तो द्यावा आणि ही केस पुढं चालवावी. कारण पूर्वीच्या वकिलांना यांनी फी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी केस चालवण्यास नकार दिला. परंतु मी एक सिनियर काउन्सिल उपस्थित करून तातडीने पुढची जी सुनावणी ती पार पाडण्याची भूमिका घेत आहे. परंतु उद्या जर केस अंतिम झाली नाही तर माझा काय याच्यामध्ये कोणताही दोष नाही. आणि किंवा उद्या अंतिम केस झाल्यानंतर उद्या शासनाच्या बाजूने निर्णय होतो किंवा ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय होतो, याच्यामध्ये जो काही निकाल आहे तो न्याय देवता देणार आहे आणि तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे. आणि उद्या विरोधात निकाल गेला म्हणून तांबडे विरुद्ध चुकीची भूमिका घेणं जर आणि आरोप करणं हे मलाही मान्य नसणार आहे. आणि मी त्यासाठी माझी जी भूमिका आहे ती आज माध्यमांच्या समोर मांडत आहे. धन्यवाद. Audio Jungle.